अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रकारे जे मुंबई शहरात येथे येऊन स्वामी कुमार मठ समिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्यावेळी व्यवसायाने स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जनी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अणवार निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ती लागी सावरून धरवे सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून याशी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसी देव मामलदार सर्व लोक बोलतील ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी सांगितला सुताच्या गोष्टी मनापासून सर्व ऐकून या देव मामलदार हसून देती उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर माझने दूर नोयची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तविक हिंदू पारिस स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाटीपुरात तेथे जागा नव्हे ते प्रसिद्ध मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने ताराणामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुद्धा परी तयाच्या चित्तात दुःख केद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से कोणे एक समय किसी नगर नाना जशी सहज आले मुंबई सिस्सा त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरण वंदिती स्तवन करती तयांचे स्वामी सुते तयांचे लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बोणी स्वामीची पत्रिका करून ती अर्पव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पले स्वामी म्हणते आनंदले समर्थ त्यासी आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून नगरा वाजविता जोशी हासू आले समर्थांची पाहुणी असो भक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकटवत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थी करती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुणा सांगती ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत ती अक्कलकोटी दर्शनायत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकानन ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुणच भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकांसी म्हणे सतुरे तुम्ही जाऊन या त्या साधू ते मंदिरी प्रार्थनी या आणावे पाहुण्या समर्थांसी उल्हासी सुतास मानसी धावणी या वेगेसी मिठी चरण घातली निज सुता ते पाहुणे आणले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावणी हस्तधरणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुदसे होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिवस समर्थापुढे करीत भजन पायी खळावा घालणार प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत केळची भजन करीत पायी खळावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती त्या काणी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुद्धा निशब्द होई कल्पना साहित्याचे स्वामी विना कैसे जीवन वारंवार विणे स्वामींचे ऐसे करावे काही मी अजानू लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाची म्हणती आम्ही तवर हृदयी वास करुणीची चिंता न काही करावी असो मग स्वामी सुतस ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरते मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला परतून नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरतर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवसराज शयन क्षण भई तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविते समर्थांते मग समर्थ त्या अवसरी मुंबईचे पाठवे सेवकरी म्हणती सुद्धा ते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्यात सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्र दिन सलत असे मग सांगती समर्थ त्याची घालवणी पेटी ते घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुद्धा पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी ने सत्य तरी तोप भरणी यथार्थ ठेवले ती उडवती याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परी तो नाला अक्कलकोट जीवित परवाना केली आजार वाढला विशेष शाण युद्ध प्रतिपदेचे केला असे कैलासवास सर्व लोक हळती अक्कलकोटी त्यांनी समर्थ करती विचित करती बैसले स्नान करुणी परिगंधन लावती भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकडी कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणशय इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तारा सुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर चवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत पावतला आत्मजय निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीते आकांता तो दुःख वर्णिता दुःख अंतरी होत असे
असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतुनी आल्या पाहि बोलल्या काय समर्था ते सुता आपला भक्त अजूनही अकाली पावला का मरण कसमरस भिजे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थे बोलले तियेसे उल्लंघिले आमच्या आत्मेसी संधी सापले काळाची ओढणी बळेची मगणेला धन्य धन्य स्वामी कोण उतरला बहुदित दुसऱ्या ख्याती झाली सर्वत कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिस सप्तदशोध्याय गोडा श्री भगवाचरणाम कर्णमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु।